नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आपल्या चॅनलचं नाव आहे मधुकर सरगर. आणि मित्रांनो, यावेळी 2026 गणपतीचे वेगवेगळे ब्लॉग सुरुवात झालेले. गेला ब्लॉग आपला होता आराध्य ढोल-ताशा पथक यांचं वाद्यपूजन. कसं वाटलं हे जरूर सांगा. आणि मित्रांनो, आज आपण तुमच्यासाठी नवीन काही घेऊन येत आहोत. चला मग, आज एक ठिकाणी कारखाना आहे गणपतीचा, तिथे आपण जाणार आहोत. नाव तुम्हाला गेल्यावर समजेल. चला मग निघूया आता. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, आता आपण पोचलेलो आहोत ट्रॉम्बे गावामध्ये. आणि तिथे आपले आई एकविरा आर्ट्स आता गणपतीचा मोठा कारखाना आहे. आणि यावर्षी तुमचा कारखाना खूप मोठा, म्हणजे लांब घेतलेला आहे आणि मानपूरमध्ये पण असणार. चला मग आता काय काय गणपती आहेत बघूया. चला. नमस्कार मित्रांनो, आपण पोचलेलो आहोत ट्रॉम्बे गावामध्ये. जे आपलं मानपूरचा मूर्तिकार आहे सुयश ठोंडे, आणि मानपूरमध्ये PMG मध्ये शॉप आहे. त्यांनी इथं मोठा कारखाना घेतलेला आहे ट्रॉम्बे गावामध्ये. आणि मित्रांनो, आपण आल्यावर तिथं, आणि इथं ना सगळ्या छोट्या छोट्या मूर्त्या पण एकदम सुंदर आणि सटीक मूर्ती आहे आणि सुबक आहे. मित्रांनो बघा, तुम्हाला सांगू, गणेश गल्लीपासून ते बऱ्याचशाच अशा मूर्त्या आहेत. लालबागचा राजा आहे, पुन्हा ओम तांडव आहे, तेथवाडीचा, असे बऱ्याचशा मूर्ती तुम्हाला दिसणार आहे. तो मित्र दाखवण्याचा प्रयत्न करेन. काय कलर झाल्यास नाही अजून, आताशी काम सुरू आहे आणि येत्या 25 जूनपर्यंत ह्या कलर होतील अशा. तर मित्रांनो, जरूर या ट्रॉम्बे गावामध्ये, तुम्हाला या मूर्त्या जरूर भेटेल. आई एकविरा आर्ट्स मधून आहे ट्रॉम्बे गावामध्ये, आणि वाडा म्हणून हे सांगा ॲड्रेस तुम्हाला मी टाकेन खाली तुम्ही. चला मित्रांनो, बघूया मूर्त्या. महाराजा ही ओम तांडव मूर्ती आहे बघा मित्रांनो. तेथवर ओम तांडव.
अशा बऱ्याच सुंदर सुंदर मूर्त्या तुम्हाला इथे बघायला भेटतील. राजा हे छोटी मूर्ती आहे, सुंदर आहे. गळ्याला कलर होईल त्याची एक नंबर मूर्ती दिसणार आहे. मूर्तिकार श्री सुयश ठोंबे. नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो ट्रॉम्बे गावामध्ये आई एकविरा आर्ट्स जे आपलं सतत सरगरवाडीचे राजा हा 3रं वर्ष आहे आणि हेच बनवतात सुयश ठोंबे. नमस्कार. तर मला एक सांगा, दरवर्षी काही ना काही वेगवेगळं असतं, यावर्षी मी काहीतरी युनिक बघायला भेटणार आहे तुमच्याकडे. हां, काय असेल तुमचं यावर्षीचं टार्गेट काय, रेंज आणि टार्गेट? यावर्षी बघू, प्रोडक्शन जरा मोठं केलेलं आहे आपण. पूर्ण मोठा युनिक सुद्धा बघायला भेटेल तुम्हाला लवकरच. आपला मेन शेड असेल नागपूर BMGB चौकीच्या बाजूला, बीट नंबर 3च्या 5 नंबर बिल्डिंगच्या समोर.
दुसरा लोकेशन जस्ट नेक्स्ट टू त्याच्या बाजूलाच असेल खंडोबा मंदिर इथे आहे. आणि आपला एक तिसरा कारखाना एक कांजूर कर्वेनगर इथे सुद्धा असेल 5 नंबर सुद्धा, तर तुम्ही तिथे सुद्धा व्हिजिट करू शकता. आणि युनिक मूर्तीज तुम्हाला एक विराट पेजवर बघायला भेटतील लवकरच. आता सुद्धा पेंटिंगचं काम चालू आहे, तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेल. चालेल, सांगायला आवडेल, कारण आपला बी घरची मूर्ती साहेबच बनवतात आणि ह्या वर्षी बी हे 3रं वर्ष आहे आपलं. खूप आनंद वाटतो, यांनी खूप चांगली मूर्ती बनवली. आणि यावर्षीचं युनिक म्हटलं तर इतरांसाठी 1.5 फुटाच्या 2 फुटाच्या अशा सुबक मूर्त्या आणल्यात. गेल्या वर्षी जे काय मोठे मोठे महामंडळ आहेत, मुंबई, चारकोप आणि साकीनाका असे इकडले पॅटर्न आणले त्यांनी. खूप सुंदर आणि सुबक मूर्ती आहे. तर मित्रांनो, ज्यांना कुणाला हवे असेल तर त्यांनी या कारखान्याला जरूर भेट द्या. आणि हा कारखाना ट्रॉम्बे आहे ना, ट्रॉम्बे गावामध्ये प्रोडक्शन आपला वाड्यावरती आहे. आणि मेन कारखाना आपला जे मोठा सेलिंग आपण तिथे करतो ते मानपूरमध्ये असतं. नागपूरमध्ये. ते आई पिरा आर्ट्स म्हणून ते शॉप असणारच आहे. त्याला मग आणि मी नवीन ओपनिंग आपली इथे यावर्षी कांजूरमार्ग कर्वेनगर इथं सुद्धा आहे 5 नंबर, तर तिथे सुद्धा तुम्ही भेट करू शकता. चालतंय. अशा रीतीनं आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये परत एकदा भेटू. आपण परत एकदा येणार आहे ज्या वेळेला कलरिंग होत असेल. हा आपला फर्स्ट ब्लॉग आहे इथला. चला मित्रांनो, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सुयश ठोंबेला कधीच विसरू नका. धन्यवाद. चला.